आपण पाहतात आदर्श भारत 24 न्यूज। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एकमेव असलेली बाजारपेठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर। ही बाजारपेठ तांदूळ नगरी म्हणून ओळखली जाते। मात्र ह्या मोठ्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याच्या धानाचे वजन करीत असताना शेतकऱ्याच्या मालावर डल्ल्या टाकण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। प्राप्त माहितीनुसार शेतकरी सुधाकर आसाराम गोमासे राहणार खरबी हा शेतकरी 4 डिसेंबर 2024ला भाड्याच्या ट्रॅक्टरद्वारे एकूण 54 पोते धान कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे घेऊन गेले असता त्या धानाच्या 54 पोत्याचे वजन केल्यानंतर खाली ट्रॅक्टरचे वजन हे 3420 kg असताना त्या ट्रॅक्टरचे वजन हे 3900 किलोग्राम भरवण्यात आले। येथे शेतकऱ्याच्या 480 kg धानावर डल्ला टाकण्यात आला। ह्या शेतकऱ्यांनी येथील कर्मचाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा त्या शेतकऱ्याला 35 दिवस ओलांडून सुद्धा शेतकऱ्याला केराची टोपली दाखवण्यात येत आहे। तसेच ह्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचे चिल्लर वजन करीत असताना काही पोते 80, 70 तर काही 85 किलोग्राम असे वेगवेगळ्या वजनामध्ये धान्याचे वजन केले जात असल्यामुळे या सर्वांचा हिशोब काढण्यात शेतकऱ्याला अडचण जात आहे। झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यात यावा, योग्य न्याय मिळावा यासाठी शेतकरी सुधाकर गोमासे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चक्रा मारत असून धडपड करीत असताना मात्र ह्या सर्व प्रकारची सखोल चौकशी करून खरबी येथील शेतकऱ्याला 4 क्विंटल 80 किलोग्रामच मोबदला आपल्या समितीकडून देऊ व पोत्यांमध्ये समान वजन करू असे आश्वासन शेतकरी नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कलामबाई शेख यांनी दिले आहे। आदर्श भारत 24 न्यूज करता संदीप पडारे, भंडारा। माझे नाव आहे सुधाकर आसाराम गोमासे, मुक्काम खरबी, तहसील तुमसर, जिल्हा भंडारा। मी कृषी उत्पन्न बाजार समितीला धान विक्रीकरिता नेलो होतो। तिथे माझ्या गाडीचा धरम काटा तिथं मी केला, भरलेला काटा तिथं केला। त्याच्यानंतर खाली गाडीचा काटा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माझ्या खाली गाडीचा काटा 3900 त्याने दिला आहे आणि माझ्या भरल्या गाडीचा वजन आहे 8400। माझ्या या गाडीचा एवढा काटा होता ते तिथं। माझ्या खाली गाडीचा काटा 2 दिवसाच्या नंतर त्यानं काटा तो मीनं गाडी बोलावल्याच्या नंतर माझ्या गाडीचा जो काटा आहे तो 3420 होता आणि त्यानं जो खाली गाडीचा वजन 3900 त्याने केला। तर ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तो काट्यामध्ये गडबड आल्यामुळे माझी 5 क्विंटलची नुकसान झालेली आहे। त्याच्यामध्ये व्यापारी बी लागू नाही होत आणि कृषी उत्पन्न बाजार बी समिती हे बी लागू नाही होत का, हे कास्तकाराची गलती आहे। याच्यामध्ये बोलत आहेत माझ्या या गोष्टीच्या कोणत्याच गोष्टीच्या यानं तोडका करून आजपर्यंत दिलेला नाही ना मला कोणतीही समस्या सांगितलेला नाही। तर आता तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा अशी एकच आहे, जो मंडीतला धरम काटा आहे, जो तिचा कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि माझा जो नुकसान झालेला आहे त्या नुकसानीची भरपाई मला देण्यात यावी आणि जो व्यापारी आहे तो व्यापारीसुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि माझी एवढी समस्या देऊन मला पैसे मिळण्याबाबत मंडी भरून देण्यात यावी। मला 4 क्विंटल 80 किलोचा मोबदला मिळाला नाही। या 8 दिवसामध्ये मला याचा मोबदला मिळाला नाही तर 8 दिवसामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर उपोषणावर मी बसणार। कलाम भाऊ, ते आपलं खरबी येथील शेतकऱ्याचं काय प्रकरण आहे? सुधाकर गोमासे नावाचं खरबीचा शेतकरी काल मला बाजार समितीच्या त्या सभागृहात भेटला। त्याची तक्रार अशी होती की त्यानं 4/12/2024 रोजी आपलं धानाचं 2 ट्रॅक्टर म्हणजे एक बारीक आणि ठोकर असे 2 ट्रॅक्टर आणले आणि त्या दिवशी त्याची जे सौदा झालं व्यापाऱ्यासोबत ते काट्यावर म्हणजे त्याचं धरम काट्यावर झालं। सॅम्पल पाहून त्याचं हमालाकडनं वगैरे नापतोल वगैरे झालं नाही आणि त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की आधीच त्यांनी आपल्या त्या धानाचं धरम काटा केलेलं होतं। त्याच्याकडे एकूण ठोकर धानाचे 59 बोरे होते, 59 आणि 59 बोऱ्यांचं वजन त्याच्या जवळपास जे त्यांनी केलं होतं ते 50 क्विंटलच्या जवळपास होतं। मग त्याचा काटा केलं गेलं
त्याची पाटी आली व्यापाऱ्याकडनं आणि त्याच्याकडे जी पट्टी आली तर त्याच्या 45 काही किलोची पट्टी त्याच्या हातात भेटली. तर तो एकदम गोंधळला. त्याला असं वाटलं की माझी लूट झाली, माझे 5 क्विंटल गेले कुठं. आणि मग त्यांनी शोधाशोध करत बाजार समितीला पोहोचला. ते 2-3 दिवसानंतर पोहोचला. लगेच पोहोचला असता तर त्या व्यापाऱ्याचा माल आम्ही थांबवला असतं, त्याचा पुन्हा आम्ही ते काटा करायला सांगितलं असतं. पण त्यांनी 3 दिवस उशीर केल्यामुळं आम्ही धावपळ केली. आमच्या त्या भोयरने किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांनी धावपळ केली. पण त्याचा माल अजूनपर्यंत सापडला नाही. आणि म्हणून त्याचा माल विल्हेवाट लागला, कोणी लावलं, त्याची चोरी झाली की काय झाली, त्याला कोणी लुटलं, त्याच्या शोधाशोध आम्ही कालपासून सुरू केलं पुन्हा. मी त्या शेतकऱ्याला आश्वस्त करू इच्छितो की आमची तुमसर बाजार समिती आहे, ह्या शेतकऱ्यांच्या भरोशावर आणि विश्वासावर चालणारी बाजार समिती आहे. आमचं त्याला कुठलं नाव कलंकित होऊ नये आणि बाजार समितीची बदनामी होऊ नये, त्याचं जे पारदर्शीपणा आहे ते नियमित चालू राहावा आणि शेतकऱ्यांना त्याचा कष्टाने पिकवलेला मालाला योग्य भाव मिळावं, त्याचं वजन योग्य व्हावं म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहे. मी भोयर आणि सगळ्या आमच्या सभापती वगैरेंशी बोललेलं आहे की जर समजा व्यापाऱ्याचा आपण किती तपास केला आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान जर आपण त्याचा शोध आपण करू शकलो नाही तर बाजार समितीच्या कुठल्याही फंडातून त्या शेतकऱ्याला त्याचं गेलेलं धान कशी मदत करता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. पण तुम्हाला पुन्हा एक सांगतो की शेतकऱ्यांची ही जी लूट होते ती लूट बाजार समितीच्या कर्मचारी किंवा ह्याच्याकडनं होत नाही. ती लूट होते आमच्या त्या एखाद्या गरीब शेतकरी, जो अशिक्षित शेतकरी असते, तो आपला धान विकायला आणतो. धान विकायला आल्यानंतर तो धानाची ढेरी करतो आणि ढेरी झाल्यानंतर त्याचा धान विकला जातो आणि त्या धानाला व्यापाऱ्याच्या बोऱ्यामध्ये आमचे हमाल आणि याचा व्यापाऱ्याचं दिवाणजी हे सगळं भरून घेतो. तर आमची शेतकऱ्यांची मागणी अशी आहे, आमची मागणी अशी आहे, अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला तक्रार केली की बाबा ते धान भरत असताना एखादा 65च्या बोरा, एखादा 70च्या बोरा, कोणी 80च्या बोरा, अशा विविध वजनातनं जर त्याचे 50-60 क्विंटल राहिले तर त्याच्या विविध वजनानं 65, 70, 75 म्हणजे एक वजन होत नाही आणि त्याच्यामुळं तो गोंधळतो आणि त्याला फसवल्या जातं, त्याची लूट केली जातं, त्याच्या 1-2 क्विंटल माल कमी तिथं भरतो. आणि म्हणून आम्ही मागच्या अनेक वर्षापासून ती शेतकऱ्यांची तक्रार होती. आम्ही मागच्या बैठकीला आम्ही मुद्दा म्हणून मी असतील, आमचे उपसभापती असतील, सभापती असतील, काही संचालक सगळ्यांनी आग्रह केला शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून व्यापाऱ्यांनी आपलं प्रेमानं सांगितलं की व्यापाऱ्यांनी आपलं एक वजनाचं आपलं बारदाना द्यावा आणि आमच्या हमालांनी एक वजन बारदान्यात त्या भरावं. मग 60च्या असेल, 70च्या असेल, 75च्या असेल, एक वजन. कुठल्याही माणसाच्या शेतकऱ्याच्या जरी तुम्ही काटा करत असाल त्याच्या एक वजनाच्या काटा करावा, जेणेकरून त्याची फसवणूक होणार नाही आणि त्याला न्याय मिळेल. हा प्रयत्न सुरू आहे. तरी सुद्धा काही हमालांनी 1-2 तारखेला त्याचा संप पुकारलेलं होतं, ते आम्ही संप दूर केला आणि पुन्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी एक वजनी वजन त्या बाजार समिती आम्ही करणार आहोत, इतकं आमचं निर्धार आम्ही पक्का केलेला आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत 24 न्यूज. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.